नमस्कार. ज्ञानगंगा परिवार. आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांच्या शब्दांनी मराठी भाषेला अक्षरशः सिंहासनावर बसवले, ज्यांच्या लेखणीने वेदनांना स्वर दिला, क्रांतीला दिशा दिली आणि माणुसकीला अर्थ दिला, ज्यांच्या कवितेतून स्वाभिमान उसळला, ज्यांच्या नाटकांतून जीवनाचे गूढ उलगडले, असे शब्दांचे अधिराज्य गाजवणारे मराठी मनाचा श्वास बनलेले व्यक्तिमत्व कुसुमाग्रज. होय, आणि आज आपण जाणून घेणार आहोत शब्दसम्राट कुसुमाग्रज या चरित्रातून उलगडणारा त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास. हे चरित्र म्हणजे केवळ माहिती नाही, तर एका जाज्वल्य जिद्दीची, अथक संघर्षाची आणि अक्षरनिष्ठा साधनेची कहाणी आहे. 27 फेब्रुवारी 1912 नाशिकच्या भूमीत जन्म झाला विष्णू वामन शिरवाडकरांचा, ज्यांना पुढे संपूर्ण महाराष्ट्राने प्रेमाने ओळखले कुसुमाग्रज म्हणून. घरची परिस्थिती साधी, आर्थिक मर्यादा, पण मन मात्र अफाट स्वप्नांनी भरलेले. लहानपणापासूनच त्यांना शब्दांचे विलक्षण आकर्षण होते. पुस्तकं त्यांची सखी होती आणि वाचन हा त्यांचा श्वास. समाजातील विषमता, दुःख, अन्याय हे सगळं त्यांच्या कोवळ्या मनाला भिडत होतं. त्या वेदना हळूहळू कवितेच्या ओळींत उतरू लागल्या. गरिबीने त्यांना रोखले नाही, उलट घडवले. संघर्षांनी त्यांना कमकुवत केले नाही, तर अधिक संवेदनशील बनवले. त्यांच्या प्रत्येक अनुभवाने त्यांच्या लेखणीला धार दिली. त्यांच्या कवितांमध्ये राष्ट्रप्रेम होते, क्रांतीची ठिणगी होती आणि माणुसकीचा स्पर्श होता. त्यांच्या शब्दांनी तरुणाईला जागं केलं, समाजाला विचार करायला भाग पाडलं. केवळ कवी म्हणूनच नव्हे, तर नाटककार म्हणूनही त्यांनी अजरामर कामगिरी केली. त्यांच्या व्यक्तिरेखा जिवंत मांडतात, कारण त्या वास्तवातून जन्मलेल्या होत्या. माणसाच्या मनातील तगमग, त्याचे एकाकीपण, त्याचे स्वप्नभंग हे सगळं त्यांनी इतक्या ताकदीने मांडलं की प्रेक्षक स्तब्ध झाले. शब्दसम्राट कुसुमाग्रज या चरित्रात त्यांच्या नाटककार, कवी आणि विचारवंत म्हणून झालेल्या प्रवासाचे प्रभावी चित्रण आहे. प्रत्येक पानातून त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट होते. त्यांच्या साहित्याची दखल देशभर घेतली गेली आणि त्यांना बहाल झाला सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेच्या कर्तृत्वाचा गौरव होता. पण इतका मोठा सन्मान मिळूनही त्यांच्या स्वभावात कणभरही अहंकार नव्हता. ते जमिनीवर राहिले, माणुसकी जपली आणि साहित्याला साधनेप्रमाणे मान दिला. त्यांच्या लेखणीतून केवळ सौंदर्य नव्हते, ती होती जबाबदारी. त्यांनी वंचित, शोषित आणि उपेक्षितांसाठी आवाज उठवला. त्यांच्या शब्दांनी अन्यायाला प्रश्न विचारला. त्यांना विश्वास होता की शब्द हे परिवर्तनाचे अस्त्र आहेत आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक ओळीत जीवनाची तत्वज्ञान दडलेली आहे. ज्ञानगंगा परिवार. शब्दसम्राट कुसुमाग्रज हे चरित्र आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि संवेदनशीलता असेल तर माणूस शब्दांच्या बळावर इतिहास घडवू शकतो. चला, मराठी दिनाच्या या पवित्र निमित्ताने आपण त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करूया, त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवूया आणि मराठी भाषेचा अभिमान जपूया. कारण काही व्यक्तिमत्वे काळाच्या पलीकडे जातात आणि कुसुमाग्रज हे त्यापैकीच एक तेजस्वी नाव आहे. ज्ञानगंगा परिवार. पुढच्या प्रवासात आपण त्यांच्या साहित्याच्या अजून खोल दालनात प्रवेश करू. तोपर्यंत वाचा, विचार करा आणि मराठीचा मान उंच ठेवा. धन्यवाद.